आज ना तुमच्यासोबत माझं ब्लाऊज कलेक्शन शेअर करणार आहे, ते पण नेटचे ब्लाऊज. जसा की मी हा घातलेला जो ब्लाऊज आहे ना, त्या पद्धतीचं बऱ्याच वेळेस कमेंट आलत्या की तुझं, मीच विचारलं होतं की नेटचं ब्लाऊज कलेक्शन दाखवू का. त्यावेळेस खूपदा कमेंट आल्या की दाखव म्हणून. तर आज तेच तुमच्यासोबत शेअर करते. साडीला एकदम छान रिच असा लुक येतो, थोडासा ब्लाऊज कॉन्ट्रास्ट असेल तर. तर पहिली ब्लाऊज डिझाईन आहे ही. आणि ह्याच्या ज्या स्लीव्ज आहेत त्याला मी अस्तर लावलेलं नाही, तुम्हाला हवं तर लावू शकता. पण आता सध्या हा घातलेला ब्लाऊज आहे, पूर्ण बॉडीला इथं ब्लाऊजच्या अस्तर लावलंय मी, आणि स्लीव्जला मी अस्तर लावलेलं नाही. आणि हा ह्या साडीतला ब्लाऊज नाहीये, कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे, तुम्ही बघू शकता. एक ब्लाऊज जरी चेंज केला ना तरी पूर्ण साडीचा लुक चेंज होतो. त्यामुळे अशा पद्धतीची सॉफ्ट नेटची जी कापड आहेत ना, न टोचणारे वगैरे, ते घेऊन मी शिवले. आता हा ट्रेंडिंगचा कलर आहे आणि ह्याच्या गळ्याची डिझाईन बघू शकता तुम्ही. आणि स्लीव्हजला याच्या सुद्धा अस्तर नाही. आणि महत्वाचं, हे सॅटिन मधलं अस्तर लावलंय, त्यामुळे खूप दिवस टिकतो हा ब्लाऊज. आता गळ्याची डिझाईन बघू शकता तुम्ही इथं. सिंपल असा पंचकोनी गळा शिवलाय. शक्यतो मला डीप नेक आवडतात, त्यामुळे माझे जर जास्त ब्लाऊज तुम्ही अगोदरचे पण आत्ताचे बघितले तर अशाच डिझाईन बघायला मिळतील. आणि हे बघा, अशी छोटी छोटी फुलं करून लावलेली आहेत. काही फुलांमध्ये ना हे फुलपाखरांचे असे मिळतात स्टोन, तर ते लावलेत. आणि ह्या ब्लाऊज मधलं जे कापड आहे त्याची काही फुलं बनवलेत मी. आणि या ब्लाऊजच्या इथं थोडंसं प्लेन कापड नेटचं येत होतं, त्याची अशी प्लेन फुलं बनवलेत. आणि अस्तरसाठी जे सॅटिनचं कापड आणलं होतं त्याची ही फुलं लावलेली आहेत. तर अशा पद्धतीनं ही डिझाईन मी कम्प्लीट केली आहे. तर काही फुलं मोठ्या साईजची लावलीत आणि काही छोट्या साईजची लावलेले आहेत. एखाद्या व्हिडिओमध्ये जेव्हा हा ब्लाऊज घालेल ना, त्यावेळेस तुम्हाला नक्कीच मी याचा बॅकनेक दाखवेन. आणि त्यानंतर हा एक आता सध्याला हे दोन्ही कलर, हा आणि हा ट्रेंडिंगला असणारा रंग आहे. पेट्रोल ब्ल्यू असा कलर आहे. ह्याची सुद्धा एम्ब्रॉयडरी खूप छान आहे. ह्याच्या सुद्धा स्लीव्हजला मी बिलकुल अस्तर लावलेलं नाही. आणि ह्याचा गळा पण असा गोल आहे, पण छोटस एक बटरफ्लाय करून लावलंय ह्याला मी. इथं तुम्हाला दाखवते, हे बघा. आणि एवढ्या छोट्याशा सिंपल आणि सोबर डिझाईनमुळे सुद्धा आपल्या ब्लाऊजचा लुक एकदम छान आणि ट्रेंडिंग असा वाटतो. म्हणजे कधीही बिना म्हणजे ट्रेंड न जाणारे अशा मला वाटतं की ह्या डिझाईन आहेत. बाकी लेस वगैरे आहेत ना, त्याचे कलर वगैरे जातात. तुम्ही जर ब्लाऊज मधलं कापड वापरूनच जर डिझाईन ब्लाऊज साठी बनवल्या ना, तर त्याचा काही कलर वगैरे जात नाही, त्यामुळे ब्लाऊज छान टिकतात. आता हा पण ब्लाऊज तुम्ही खूप व्हिडिओमध्ये पाहिलाय माझा, हा चॉकलेटी रंगाचा. तर नॉर्मल नॉर्मल ह्याच्या नेटच्या डिझाईन मध्ये थोडा थोडा फरक आहे बघा. आणि छोटे छोटे सिक्वेन्सचं ह्याला वर्क आहे. आणि ह्याच्या ब्लाऊजच्या गळ्याला एका साईडला पंचकोनी गळा आहे, आणि अशा एक बटरफ्लाय करून लावले इथं बघा, मस्त असं. आणि क्रिस्टल मधले इथं थोडेसे 3 स्टोन आहेत ना, मी लावलेत. आणि हे बघा, हे असं बटरफ्लाय लावले, एकाच साईडला येतं कोपऱ्यावरती. आणि सॅटिनचं जे अस्तर होतं ते आणि ह्या ब्लाऊजचं जे कापड, त्याचं मिळून हे मी बटरफ्लाय बनवलेलं आहे. खूप सुंदर दिसतंय हे सुद्धा, एका साईडला आहे. नेहमी आता रेग्युलर ज्या मी साड्या वापरते तेव्हा तुम्ही हा ब्लाऊज खूपदा पाहिला असेल, त्यावेळेस विचारलं की ताई कापड कुठून घेतले, तर लोकल शॉप मधूनच हे कापड घेतले. अगदी सॉफ्ट, एकदम न टोचणारं नेट आहे हे. आणि आपल्या बॉडी प्रमाणे एकदम छान स्ट्रेच होतं, त्यामुळे ब्लाऊज खूप कम्फर्टेबल आणि बसतो सुद्धा व्यवस्थित. आणि ह्याला सुद्धा बघा डीप नेक केलाय, आणि अशी 3 फुलं आहेत ना, ही करून लावलेत. डेलीसाठी अशा सिंपल आणि सोबर डिझाईन छान दिसतात. ह्याच्या सुद्धा मी ज्या बाह्या आहेत किंवा स्लीव्ज आहेत त्याला मी अस्तर लावलेलं नाही. मला शक्यतो स्लीव्जला बिना अस्तरचे ब्लाऊज आवडतात. तुम्हाला अस्तर पाहिजे असेल तर तुम्ही लावू शकता ह्या ब्लाऊजला. आणि बघा, हा ब्लाऊज आहे ना, मी खूपदा म्हणजे वर्ष झालं वापरते, पण ह्याचा बिलकुल रंग वगैरे गेलेला नाही आहे. असा एकदम ब्लड रेड असा हा रंग आहे. आणि ह्याच्यातलं माझ्याकडं हा एक कलर आहे, डार्क नेव्ही ब्ल्यू रंग एक आहे, आणि एक क्रीम कलर आहे. तो तर आणखी मी शिवला पण नाही, ज्यावेळेस शिवणार त्यावेळेस मी दाखवेन. तर हा जो आता रेड दाखवला त्यातलाच हा ब्ल्यू कलर आहे. आणि हा पण डार्क रंगाच्या ज्या ब्ल्यू ब्लॅक साड्यात ना त्याच्यावरती छान मॅच होतो. ह्याला मी डिझाईन कुठलीच केली नाही, फक्त दाखवायसाठी तुम्हाला घेतला होता नेटच्या ब्लाऊजचं कलेक्शन म्हणून. ह्याच्या सुद्धा स्लीव्जला मी अस्तर लावलेलं नाही. आणि क्रॉस मध्ये अशी ह्याच्यावरती जी डिझाईन आहे ना स्लीव्ज वरती, तुम्ही बघू शकता. घातल्यानंतर ही खूप छान लुक देते. आपण ज्यावेळेस घालतो ना हा ब्लाऊज त्यावेळेस खूप सुंदर दिसते ही स्लीव्ज. त्यामुळे हे उठून दिसतो व्हिडिओमध्ये. बऱ्याच वेळेस तुम्ही विचारता ह्या ब्लाऊज संदर्भात सुद्धा. त्यानंतर हा एक क्रीम कलरचा ब्लाऊज आहे. हा खूप म्हणजे 5-6 वर्षापूर्वीचा ब्लाऊज आहे. शक्यतो व्हिडिओ तुम्ही घातलेला पाहिला सुद्धा नसेल.
बॉडीला मी सॉफ्ट असं हे कापड यूज केले हे पूर्ण. आणि मला आयडिया नव्हती त्यावेळेस ब्लाऊज शिवताना की इथं सुद्धा हे कापड वापरायला हवं होतं. आणि त्यावेळेस ह्या कापडाचा रेट मला खूप वाटला होता म्हणून मी फक्त स्लीव्ज पुरतं घेतलं होतं. तरी सुद्धा घातल्यानंतर हा ब्लाऊज खूप सुंदर दिसतोय. आणि ह्याच्या स्लीव्ज आहेत ना मनगटापर्यंत येतात. हे बघा, ह्याच्या सुद्धा स्लीव्जला मी अस्तर लावलेलं नाही. आणि हे सगळे ब्लाऊज महत्वाचं म्हणजे मी स्वतः शिवलेले आहेत. आणि इथं बघा, इथं प्लेन पोर्शन येतो. नेटचं कापड घेतलं ना आपण, प्लेन पोर्शन येतो पुढच्या बाजूला. तर तिथं मी हे कापड यूज करून अशी लेस सुद्धा तयार केली होती मनगटाच्या तिथं. त्यामुळे लुक खूप सुंदर येतो हा सुद्धा ब्लाऊज घातल्यानंतर. आणि गळा म्हणाल तर पंचकोनी गळा आहे आणि खूप जुना ब्लाऊज असल्यामुळं हा समोरून कटोरी ब्लाऊज आहे. आत्ताचे सगळे जे ब्लाऊज आहेत ना माझे ते प्रिन्स कट मधले आहेत. हा एक असा माझ्याकडे ब्लाऊज आहे. गेला म्हणजे काही दिवसापूर्वी मी ब्लाऊज कलेक्शन शेअर केलं तेव्हा हा ब्लाऊज मी दाखवला होता तुम्हाला. खूप भारी अशी चांगली राजगुरू ब्रँडची किंवा अशी आहे ही साडी. आणि हे बघा, ह्याला सुद्धा पूर्ण नेट आहे आणि हे खूप सुंदर वर्क आहे त्याच्यावरती. असा लोकर कशी असती तशा टाईपचं वर्क आहे. आणि ह्याच्यावरती हे स्टोन आहेत. त्या टायमिंगला पहिल्यांदा हा मी ब्लाऊज बघितला होता नेटचा आणि त्यामुळे मला ही साडी खूप आवडली होती. जेव्हा कधी घालेल ना तेव्हा दिसेल तुम्हाला. आणि ह्याच्या बॅक साईडला आहे ना पाठीला असं मी वर्क येत होतं ते घेतलं. फ्रंटला हा खूप जुना ब्लाऊज म्हटलं ना म्हणून हा कटोरी ब्लाऊज आहे. पाठीमागून ह्याचा नेक डीप गोल आहे. आणि कापड खूप मोठं निघलं होतं ह्या ब्लाऊजचं. आता तुम्हाला दाखवते. ह्यात कापड जास्त निघाल्यामुळं एकाच ह्याच्यामध्ये मी 2 ब्लाऊज शिवले होते. आता हे बघू शकता तुम्ही. बॅक साईडला ह्याच्या मी पूर्ण असं डिझाईन घेतले. म्हणजे ह्याच्या ज्या बाह्या आहेत ना त्या हाफ शिवल्या. म्हटलं एकाच साडीवरती हे 2 ब्लाऊज मला वापरता येतील. कधी मी फुल स्लीव्हचा वापरू शकते तर कधी हाफ स्लीव्हचा. तर ह्याला मी बाईला सुद्धा अस्तर लावलं होतं. आणि तेव्हा एवढी आयडिया नव्हती की कसा शिवावा म्हणून. आणि कापड मला म्हणजे हे 2 ब्लाऊज शिवण्यासाठी कापड कमी पडत होतं. त्यामुळे फ्रंटला मी जे सुती ब्लॅक कलरचं कापड आहे ना त्यानं ह्या ब्लाऊजचा आहे ना फ्रंट शिवला होता. आणि कटोरी ब्लाऊज आहे त्यामुळे लगेच ओळखायला येतो की हा 5-6 वर्षापूर्वींचा ब्लाऊज आहे म्हणून. आणि हे बघा, एका ह्याच्या कपड्यामध्ये हे मी दोन्ही ब्लाऊज तयार केले होते. मस्त एकदम ब्लाऊज आहेत हे. त्यानंतर माझ्याकडे हा एक स्किन कलरचा ब्लाऊज आहे. म्हणजे क्रीम कलर म्हटलं तरी चालेल. गोल्डन आहे, गोल्डन असा प्रॉपर नाही सांगता येणार. गोल्डन म्हणजे हे बघा, हे लॉकडाऊन मध्ये शिवलेला ब्लाऊज आहे मी. आणि छान एकदम सोबर. ह्याच्यावरती अशी बघा गोल्डन बुट्टी आहे स्लीव्ज वरती. आणि मस्त एकदम सिंपल शिवलाय. ह्याला पाठीमागच्या साईडला मी जास्त डिझाईन वगैरे केलेली नाही. सगळ्यात महत्वाचं नेटचे ब्लाऊज शिवाल ना तर मला वाटतं की सॅटिनचा अस्तर वापरा. महाग बसतं थोडंसं पण ब्लाऊज खूप छान राहतात. आणि डार्क रंगाच्या ज्या साड्या असतात ना कोणत्याही त्याच्यावरती हे गोल्डन किंवा क्रीम कलरचं ब्लाऊज आहे ना खूप सुंदर दिसतं घातल्यानंतर. त्यानंतर हे नेटच म्हणता येईल ह्याला सुद्धा. पण ह्याचं कसं आहे चिकनकारी मधलं नेट असतं ना तसं प्रॉपर कॉटनचं कापड आहे हे. हा लिंबू कलरचा एकदम फ्रेश असा येल्लो म्हणा किंवा फ्रेश लिंबू कलर पिकलेला असतं ना तसं लिंबू सारखं कापड आहे ह्याचं. तुम्हाला दाखवते. हे बघा, एकदम ह्याला जाळीसारखं किती सुंदर आहे बघा. हे होल आहेत सगळे ह्या कापडला. ह्याला सुद्धा बाहीला ना मी अस्तर लावलेलं नाही. आणि छोटे छोटे स्टोन आहेत ह्याच्यावरती. सिंपल शिवलाय. पाठीमागच्या बाजूला ह्याचा असा पानगळा आहे. आणि खूपदा वापरलाय हा सुद्धा. कॉटन म्हटलं की थोडंसं सावलीला सुकवावं लागतं नाही तर कलर वगैरे जातो. तो येल्लो कलरचा ब्लाऊज घेताना हे कापड मला भेटलं होतं तिथं राणी कलरचं. माझ्याकडं ह्या म्हणजे राणी कलर म्हणजे गुलाबी रंगाच्या खूप साड्या आहेत. आता ही अंगात घातलेली जी साडी आहे ना मी ही लाइनिंग वाली ह्याच्यावरती सुद्धा हा ब्लाऊज खूप सुंदर दिसतो. तुम्हाला माझा लुक बऱ्याच वेळेस चेंज वाटत असेल पण मी फक्त ब्लाऊज चेंज करते. ह्या साडीतला जो ब्लाऊज आहे ना तो सेम असं जॉर्जेट सारखं कापड निघाले आणि छोटी बलून स्लीव्ह शिवली आहे मी. हे एका साडीवरती हा नेटचा ब्लाऊज मी कधी कधी वापरते. कधी कधी हा डार्क रंगाचा ब्लाऊज वापरते. त्यामुळे नेहमी ना लुक चेंज वाटतो. ह्याचं सुद्धा कापड बघा जवळून दाखवते. खूप छान आहे. प्लाझो पॅन्ट वगैरे शिवण्यासाठी हे कापड आलं होतं. पण मला हे कापड अस्तराने गेल्यानंतर भेटल्यानंतर हे कापड आणून मी ह्याचा ब्लाऊज शिवला. असा डिपनेक आहे. गळ्याला ह्याच्या जास्त काही मी डिझाईन वगैरे केलेलं नाही. आणि फ्रंटला प्रिन्स कट आहे. तर जे पण आता सध्याला छान वगैरे माझ्याकडे जे ब्लाऊज आहेत नेटचे ते तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहेत. तर तुम्हाला आवडली असेल सगळ्या ब्लाऊजची डिझाईन तर प्लीज आजच्या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. आणि नंतर भेटू अशा छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.